मला ऑफिस सुटायची वेळ फार आवडते, कारण त्यावेळी जी हवा असते ती काहीतरी वेगळीच. सूर्य सुद्धा दिवसभराचं काम संपवून निघालेला असतो. जाता जाता निळसर तांबूस रंगाची डुलई पांघरून वाटतं की ही वेळ संपूच नाही, असंच अर्धवट राहावं सगळं. ना दिवस ना रात्र, त्या दोघांमधली ही सुवर्ण वेळ अशीच राहावी. पण घरी गेल्याशिवाय गत्यंतर नाही. गेल्या कित्येक महिन्यात मी सहज कधी बाहेर पडली आहे मला आठवत नाही. ऑफिस घर या पलीकडे मी कुठे जातच नाही. एखाद्या प्रोग्राम केलेल्या माणसासारखी मी गाडी पकडते. जसं घर जवळ यायला लागतं तसं वाटतं की मनाला कुठल्या तरी बाटलीत बंद करून लांब समुद्रात फेकून द्यावं. मग लाटांच्या सोबत ते येईल फिरून, त्याला हवं तिकडे. मीच काय, माझ्या जागी कुणीही असती तर तिलाही हेच वाटलं असतं. घरापाशी आले की हे लांबूनच दिसतात. खिडकीत एकटे उभे, आभाळाकडे टक लावून स्वतःशीच काहीतरी बोलत. मी कधी घरात येते हे त्यांना कळतही नाही, किंवा कळत असेलही, माहित नाही. हा विचार करणं आता सोडलंय मी. एव्हाना तो मगासचा निळसर तांबूस प्रकाश कुठच्या कुठे निघून गेलेला असतो आणि त्याची जागा आता काळ्या कुट्ट अंधाराने घेतलेली असते. घरातल्या त्या काळ्या कुट्ट कुबट वातावरणात मी घर आवरून काढते, दिवा लावते. तरी हे खिडकीपाशीच उभं राहून बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना हाक मारत, त्यांच्यावर ओरडत किंवा कधी कधी एकटक बघत असतात. गेल्या 6 वर्षात माझ्या या दिनक्रमात काडीचाही बदल झालेला नाही. शेवटचा मी कधी केसांमध्ये गजरा माळला आठवत नाही. शेवटचा ह्यांचा श्वास जवळून कधी ऐकलाय आठवत नाही. यांना मी आठवते की नाही हे पण माहित नाही. अचानक बरीच वर्ष आपल्याला ओळखत असलेला माणूस आपल्याला विसरतो हे सत्य पचवणं अवघड आहे. हे रोज मला घरी आल्यावर बघतात, पण कधीच मला पटकन ओळखत नाही. जेवतात आणि पुन्हा खिडकीशी जाऊन बसतात. पण मग अचानक कधीतरी ते मला इंदू अशी हाक मारतात. तेव्हा खरं सांगू, मी सगळं विसरते. हातातलं सगळं काम टाकून त्यांच्यासमोर जाऊन उभी राहते, एखाद्या लहान मुलीसारखी. आणि जेव्हा हे माझ्याकडे तसे बघतात तेव्हा वाटतं, काय हवं अजून? मला त्यांचं कधीच राग येत नाही. मी त्यांच्यावर कधी चिडत नाही, ओरडत नाही. कधी कधी ना हे एखाद्या लहान मुलासारखे वागतात. मी घरी आले की गोड हसतात. तेव्हा वाटतं की काय विचार करत असेल हा माणूस? त्याला कळत असेल त्याला काय होतंय? त्यांना मी दिवसातून एकदा तरी आठवत असेल का? की माझी भीती वाटत असेल त्यांना, की मी कोण आहे, घरात काय येते वगैरे? काय माहित. ते कधीच याबद्दल बोलत नाही. पण मी खुश असते. मी खुश असते जेव्हा यांना भरवते तेव्हा, जेव्हा त्यांना खूप रडायला आलं की जवळ घेते तेव्हा, जेव्हा हे मला अचानक मिठी मारतात तेव्हा, जेव्हा हे मला प्रेमाने इंदू म्हणतात तेव्हा. इंदू, त्यांची आवडती मोरपंखी रंगाची साडी नेसणारी, त्यांच्या मागे स्कूटरवर त्यांना धरून बसणारी आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळणारी त्यांची इंदू. आले होते हासत काही श्वासांसाठी फक्त, दिवसांचे ओझे आता रात्र रात्र शोषी रक्त. आता मनाचा दगड घेते कणत उशाला,
होते कळ्यांचे निर्माल्य अन पानांचा पाचोळा. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. माझ्या पासा आता कळ्या आणि थोडी ओली पाने.